तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत। हॅलो फ्रेंड्स, आपला नचिकेता हा ऑनलाईन उपक्रम सुरू व्हायचे मुख्य कारण लॉकडाऊनला आता जवळजवळ वर्ष होईल। या एवढ्या मोठ्या काळात तुम्ही घरी आहात हे अगदी अविश्वसनीय वाटत असले तरी खरे आहे। अर्थात तुम्ही सगळ्यांनी छान छान ऍक्टिव्हिटी करत या वेळेचा सदुपयोग केला असेल। आता काही ठिकाणी सगळे सुरळीत चालू झाले आहे, तर काही ठिकाणी अजून रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण लवकरच आपण बाहेर पडू आणि त्यासाठी आपली इम्युनिटी आपण वाढवली पाहिजे। चला तर मग पटकन प्रार्थना म्हणूया आणि व्यायामाला सुरुवात करूया। 3 ओंकार आणि प्रार्थना। प्रार्थना। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। शिथिलीकरणाने आपण सुरुवात करूया। प्रथम ग्रीवा चालन म्हणजेच मानेचे शिथिलीकरण करून घेऊया। पायामध्ये खांद्या एवढे अंतर घ्यायचे आहे। दोन्ही हात पाठीमागे, उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडायचे आहे। पाठीचा कणा ताठ हवा, पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत। सगळे मिळून आपण आता ही प्रक्रिया करूया। 3 वेळा आपण करणार आहोत। सुरू करायचे आहे। श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे। मान सरळ करून घ्यायची आहे। आता पुढचा प्रकार आपण करूया, ज्याच्यामध्ये मान आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाकवणार आहोत। सगळे मिळून करूया। 3 वेळा आपण करणार आहोत। सुरू करायचं आहे। उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे। मान सरळ करून घ्यायची आहे। आता पुढचा प्रकार म्हणजे मानेचे ट्विस्टिंग करून घेऊया, ज्याच्यामध्ये एकदा आपण उजव्या बाजूला बघतो आणि एकदा डाव्या बाजूला बघतो। सगळे मिळून करून घेऊया। 3 वेळा आपण करणार आहोत। उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे। मान सरळ करून घ्यायची आहे। आता पुढचा प्रकार स्कंध संचालन करूया, म्हणजेच खांद्यांचे शिथिलीकरण। दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत। पाठीचा कणा ताठ हवा, पण खांद्यांवरती ताण नको। दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ ठेवून घ्यायचे आहेत। आपण आता सुरुवात करूया। प्रथम उजव्या हाताने एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच। विरुद्ध दिशेने एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच। डाव्या हाताने एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच। विरुद्ध दिशेने एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच। आता दोन्ही हातांनी करायचं आहे। एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच। विरुद्ध दिशेने एकम, द्वे,
त्रीणि चत्वारि पञ्च। आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण आपण करणार आहोत। 4 प्रकारे हे शिथिलीकरण आपण करतो। प्रथम पुढे आणि मागे वाकण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे। 5 वेळा आपण हे करणार आहोत। सुरू करायचे आहे। एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे। श्वास घेत सरळ व्हायचे आहे। आता कमरेच्या दोन्ही बाजूंचे शिथिलीकरण करूया। सगळे मिळून आपण करून घेऊया। सुरुवात करायची आहे। एकम द्वे 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 एकम द्वे। आता पुढचा प्रकार करूया, ज्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो। आता सर्वांनी मिळून ही प्रक्रिया करूया। एकम द्वे 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 एकम द्वे। विश्रांती। आता कमरेला पीळ देणे म्हणजेच ट्विस्टिंग करून घेऊया। आपण आता सुरू करणार आहोत। सगळे मिळून 20 वेळा आपापल्या मनामध्ये हा काउंट करा आणि आपापल्या गतीने करा। मी अंक मोजणार नाहीये। सुरू करायचं आहे। विश्रांती। गुडघे, मांड्या आणि कमरेचे सांधे यांचे शिथिलीकरण आपण एका मजेदार व्यायामाने करू। पायामध्ये खांद्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं, साधारणपणे अर्धा मीटरचं। आता मी म्हणेन जय बजरंगा, तुम्ही म्हणायचं हुप्पा होईया। सुरुवात करायची। 5 वेळा करायचं आहे। जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया। विश्रांती। दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास। मांड्यांचे सांधे आणि मांड्यांच्या स्नायूंसाठी एक खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा शिथिलीकरण व्यायाम म्हणजे फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच। तो कसा करायचा ते आपण बघून घेऊया। त्यासाठी खाली बसून घ्यावे। सर्वांनी मिळून आता आपण ही क्रिया करणार आहोत। 20 वेळा करायचे आहे। अंक दिले जाणार नाहीत। आपापल्या वेगाने सुरू करायचे आहे। विश्रांती। दोन्ही पाय सरळ करून घ्यायचेत। पायामध्ये अंतर, हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे। काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत। सूर्यनमस्कारांचे महत्त्व आता तुम्हाला चांगलेच माहीत झाले असेल। या साध्या पण नियमित करणाऱ्या व्यायामाने आपले शरीर तर फिट राहतेच आणि मनाचे कॉन्सन्ट्रेशन पण वाढते। सूर्यनमस्काराच्या प्रॅक्टिकलला सुरुवात करूया। सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी सूर्यनमस्काराची एक स्थिती असते ती घेणार आहोत। दोन्ही पाय जुळवायचे, हातांची नमस्कार मुद्रा, डोळे बंद। सुरुवातीला प्रार्थना म्हणणार आहोत। प्रार्थना सावकाश आणि स्पष्ट म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे। हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये।
एकम. दोन्ही हात नमस्कार मुद्रेतून वरच्या बाजूला न्यायचे, गुडघे ताठ ठेवायचे आणि पायापासून डोक्यापर्यंत मागे झुकलेली स्थिती. द्वे. सावकाश खाली येत दोन्ही हात आपल्या दोन्ही पावलांजवळ ठेवायचे किंवा पायांचे अंगठे धरायचे आणि आपले गुडघ्यांपर्यंत कपाळ पोहोचलेलं. पूर्ण कमरेपासूनचा पुढचा भाग पुढच्या बाजूला झुकलेला आहे. त्रिणी. उजवा पाय मागे न्यायचा, गुडघा जमिनीला टेकवायचे, दोन्ही हात दोन पायांच्या बाजूला, मान सरळ, दृष्टी एकाग्र. चत्वारी. दुसरा पाय मागे न्यायचा. ही स्लाइंटिंग पोझिशन झाली. दोन्ही पायांची बोटं जमिनीला टेकलेली, संपूर्ण हात जमिनीला टेकलेले आणि पायापासून खांद्यांपर्यंतचं पोर्शन आपल्या पायांच्या आणि हातांच्या बोटांवर झेललेलं. दृष्टी समोर, नजर एकाग्र करायची आहे. पंच. दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे आणि कपाळ, शरीराची घडी घालून कपाळ जमिनीला टेकवायचे. षट. परत शरीर सावकाश पुढे आणत आपलं कपाळ जमिनीला टेकवा, छाती जमिनीला टेकवा, दोन्ही हात जमिनीला टेकलेले, दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले आणि पायांची बोटं जमिनीला टेकलेली. पोट मात्र वर खेचून घ्यायचं आहे. साष्टांग नमस्काराची स्थिती आहे. सप्त. भुजंगासन. कमरेपासून खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर खेचून घेतलेला आणि मान वर, डोळे आकाशाच्या दिशेला. अष्ट. पर्वतासनाची स्थिती. टाचा जमिनीला टेकवायच्या आहेत, मान दोन्ही खांद्यांमधून आत घालायची आहे. नव. परत एकदा जमिनीला गुडघे टेकवा, शरीराची घडी घाला आणि कपाळ जमिनीला टेकवा. दश. एकादश. द्वादश. आज आपण पाठीवर झोपून करायचे मत्स्यासन शिकणार आहोत. तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघता बघता हे आसन करून बघा, पण सांगितलेल्या सूचनांचे नीट पालन करूनच आसन करा. हा. Matsyasana, the fish posture. Ekam. Fold your right leg. Place the right heel on the left thigh, at the root of the left thigh. Dve. Left foot on the right thigh. Trini. Place your palms with the side of your ears. Bend the neck. Raise the whole spine. Arch your spine. Lift up. Chattware. Hook your big toes with the four fingers. Elbows touching the ground. Stretch maximum. Feel the whole weight on your elbows. Matsyasana is complementary to Sarvangasana. Enhances all the benefits of Sarvangasana. Matsyasana is highly useful in handling lung disorders. Pancha. Release the hook. Shata. Shoulders, neck on the ground. Sapta. Release your left leg. Ashta. Return to sthiti position. Relax. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांव्यतिरिक्त जर तुम्हाला इतर कोणत्या भाषेतील गाणे म्हणायला सांगितले तर आपल्याला शब्द नीट ऐकून शिकावे लागतील. सूर, ताल समजून घेऊन त्याची खूप प्रॅक्टिस करावी लागेल. अशीच काही मेहनत घेतली आहे अरुणाचल प्रदेशमधील विवेकानंद केंद्राच्या शाळेतील या मुलींनी, महाराष्ट्रात प्रामुख्याने बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेतील गाणे म्हणण्यासाठी. भारत हो बरसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो बरसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो ही माय मुक्त होईला वैभवे दिव्य शोभेला जगतास शांती देईला जगतास शांती देईला तो सूर्याचा
तुम्ही सगळ्यांनी समुद्र बघितला असेल ना? कोणत्या रंगाचे पाणी असते समुद्राचे? निळसर हिरवे, निळेशार, फिकट निळे, पांढरट, कितीतरी रंग दिसतात ना त्या पाण्यात. असे का बरे होते? सांगतायत मीनाताई आजच्या कुतूहलमध्ये. नमस्कार बालमित्रांनो, नचिकेताच्या ह्या कुतूहलच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. जाऊया का आपण आजोबा आणि ज्ञानेश काय करतात ते बघायला? अरे वा, आजोबा तर न्यूजपेपर वाचतात. पण हा काय आला की ज्ञानेश? आजोबा विचारतात ज्ञानेशला, अरे ज्ञानेश, आज सकाळी सकाळी कसा आला? आजोबा, आज आमचा ऑनलाईन क्लास नव्हता. आय एम सो हॅपी. म्हणून मी सकाळी सकाळी उठून आईला सांगून लगेच आलो तुमच्याकडे. हो रे, आता मला सांग, आज तुझ्या मनात काही नवीन प्रश्न तर नाहीये ना? प्रश्न नाहीये, पण माझ्या मनात एक नवीन उत्तर तयार झालंय आजोबा. काय? आजोबा, गेल्या वेळेस तुम्ही म्हणाले होते ना की आकाशाचा रंग निळा कशामुळे आहे? स्कॅटरिंग ऑफ लाईट. ज्या कलरची वेव्हलेंथ कमी असते, फ्रिक्वेन्सी जास्त असते, तो कलर सर्वात जास्त स्कॅटर होतो. आणि तो कलर निळा आणि जांभळा आणि इंडिगो असतो. आणि त्या कलरमुळे आपल्याला आकाशाचा रंग निळा दिसतो. हो ना आजोबा? अगदी करेक्ट. आणि कोणत्या सायंटिस्टने हे सांगितलं होतं माहिती आहे का? हो, रॅलेस स्कॅटरिंग ऑफ लाईट. बरोबर. मग मी एक लॉजिक लावलं, जर का आकाशाचा रंग निळा आहे तर त्यामुळेच तर समुद्राचं पाणी पण निळं दिसतं की नाही? म्हणजे समुद्राचा जो निळा रंग दिसतो पाण्याचा, तो आकाशाच्या रंगामुळेच असला पाहिजे ना? हो ना, हो ना आजोबा. अरे तू काय, बरेचसे सायंटिस्ट कितीतरी वर्ष हेच विचार करत राहिले, समुद्राचं पाणी निळं का? तर आकाशामुळे. पण गंमत सांगू का? आपल्या भारताच्याच एका महान वैज्ञानिकाने, फिजिसिस्टने सर्वात पहिले जगासमोर हे मांडलं की समुद्राचा रंग, समुद्राचा पाणी निळ्या रंगाचं दिसण्याचं कारण रॅलेस स्कॅटरिंग नाही. उलट त्यामागे एक दुसरीच थेअरी आहे आणि ह्यावर त्यांनी भरपूर प्रयोग केले. अगदी कमी पैशात त्यांनी असे एक्सपेरिमेंट्स केले आणि ज्यांनी ते सिद्ध केलं, प्रूव्ह केलं की समुद्राचं पाणी निळं स्कॅटरिंग ऑफ लाईट मुळे न होता मॉलिक्युलर डायफ्रेक्शन या रिफ्लेक्शन ऑफ लाईट मुळे होतं. अच्छा आजोबा, कोण आहे आपला सायंटिस्ट? मी ओळखू, विक्रम साराभाई आहे का? नाही रे, विक्रम साराभाई तर अलीकडेच होऊन गेले. हा सायंटिस्ट तर खूप जुने आहे. ह्या सायंटिस्टचा जन्म झाला होता 1888 साली आणि 1928 साली त्याने आपला हा शोध प्रबंध आर्टिकल नेचर म्हणून एक फेमस सायंटिफिक जर्नलला पाठवला. त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध केलं की पाणी जे आहे, समुद्राचं पाणी, त्याच्यावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा जास्त लांबीच्या ज्या वेव्हलेंथ आहे, जास्त वेव्हलेंथ वाले जे कलर्स आहेत, म्हणजे तांबडा, लाल, म्हणजे लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा, हे कलर्स पाणी ऍब्सॉर्ब करून घेतो. आणि ज्या कलर्सची वेव्हलेंथ कमी आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, आणि फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे एनर्जी पण जास्त आहे, ते कलर्स म्हणजे जांभळा, निळा, या कलर्सला पाणी परावर्तित करतं, रिफ्लेक्ट करतं. थोडंसं स्कॅटर पण होतं, पण रिफ्लेक्ट करतं आणि त्यामुळे आपल्याला पाण्याचा रंग निळा दिसतो. आणि रॅलेस स्कॅटरिंग मध्ये काय होतं की जो कलर आहे, जी फ्रिक्वेन्सी आहे, त्याच फ्रिक्वेन्सी मध्ये तो कलर स्कॅटर होतो.
त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये अजिबात बदल होत नाही. पण ह्या सायंटिस्टनी दाखवलं की जे कलर रिफ्लेक्ट होतात किंवा स्कॅटर होतात वॉटर मॉलिक्युल्सनी, त्यामध्ये जो मूळ कलर आहे, मेन कलर आहे, तो तर असतोच, पण त्या व्यतिरिक्त थोड्याशा जास्त फ्रिक्वेन्सीवाले कलर्स पण बाहेर निघतात आणि थोडेसे कमी फ्रिक्वेन्सीवाले कलर्स पण बाहेर निघतात. अशी ही जी थिअरी आपल्या या सायंटिस्टने मांडली, त्यामुळे 28 फेब्रुवारी 1928 त्याने आपला पेपर पाठवला आणि 1930 मध्ये त्याला नोबेल प्राइज ऑफ फिजिक्स, द फर्स्ट एशियन, फर्स्ट इंडियन टू गेट द नोबेल प्राइज इन सायन्स मिळालं आणि जगभर त्याची ख्याती पसरली. ओहो, एवढी सगळी गोष्ट सांगितली आजोबा, पण त्याचं नाव तर सांगा ना. अरे ते एकदा सांगितलं, त्याचं नाव आहे सर C.V. रमन. खूप मोठे सायंटिस्ट. 1888 साली 7 नोव्हेंबरला तिरुचिरापल्लीला त्यांचा जन्म झाला आणि घरी त्यांना वडिलांचं मार्गदर्शन मिळालं, कारण वडील जे आहे उत्तम व्हायलिन वाजायचे आणि कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवायचे. तर असं आपले चंद्रशेखर मोठे होत गेले आणि वयाच्या 11व्या वर्षीच त्यांनी 10वी पास केलं. आपल्याला साधारण 15-16 वर्षाचं होईपर्यंत 10वी पास होता नाही. आणि 19व्या वर्षी त्यांनी MA पण केलं फिजिक्समध्ये आणि त्यांना डेप्युटी अकाउंट जनरल म्हणून कलकत्त्याला जॉब पण मिळाला, गव्हर्नमेंट जॉब, चांगली सॅलरी. पण लहानपणापासूनच आपल्या या रमन साहेबांना, C.V. रमन साहेबांना विज्ञानाची एवढी गोडी होती की त्यांनी सुरुवातीत रिसर्च सुरू केलं ते साऊंडवर. जेवढे पण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट असतात, तंतुवाद्य, त्यांचे वडील व्हायलिन वाजवायचे, त्याच्यावर त्याच्या मागचं फिजिक्स काय आहे ते शोधून काढलं. त्यानंतर त्यांनी तबला, मृदंग, पर्कशन इन्स्ट्रुमेंट आहे त्याबद्दल पण बरेचशा रिसर्च इन्व्हेस्टिगेशन केले आणि त्यांची थ्योरी, त्यांचे पेपर्स पब्लिश झाले. आणि असेच 1921 साली जेव्हा ते एक स्कॉलरशिप मिळाली तर इंग्लंडला गेले होते आणि बोटींनी परत येताना जेव्हा त्यांनी पाण्याकडे बघितलं तर ते म्हणाले, हा पाण्याचा रंग निळा का? त्यांनाही आधी हेच वाटलं, कारण रेलेने आधीच प्रूव्ह केलं होतं की पाण्याचा रंग निळा म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट. पण इंडियामध्ये आल्यावर त्यांनी खूप एक्सपेरिमेंट सुरू केले. एक लॅबोरेटरी बनवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट सुरू केले आणि त्यांनी वेगवेगळ्या लिक्विड्स मधून डिफरंट कलर्सच्या लाईट रेज पास केल्या आणि बरेचसे त्यांनी एक्सपेरिमेंट करून हे सिद्ध केलं की जेव्हा लिक्विड मॉलिक्युल्स मधून या वॉटर मॉलिक्युल्स मधून जेव्हा लाईट पास होतं तर त्या लाईटचं जे रिफ्लेक्शन होतं, सेम वेवलेंथची लाईट रिफ्लेक्ट होते, पण त्याबरोबर थोडेसे जास्त फ्रिक्वेन्सीवाले आणि थोडेसे कमी फ्रिक्वेन्सीवाले लाईट रेज पण आपल्याला मिळतात. आणि ह्या इफेक्टला नाव दिलं गेलं रामन इफेक्ट. आणि गमतीची गोष्ट अशी की आपल्या देशात 1987 साली म्हणजे सेंटेनरी सेलिब्रेट करायची होती C.V. रमनची, तर 28 फेब्रुवारी हा एक नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. तुमच्या शाळेमध्ये पण होत असेल? हो आजोबा, गेल्या वेळेस मी एक एसे लिहिला होता आणि मला बक्षीस पण मिळालं होतं. हो, ह्या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत ना, सायंटिफिक कॉम्पिटिशन आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स, ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये सायन्स डे सेलिब्रेट केला जातो. आणि 28 फेब्रुवारी हा एक आपला नॅशनल डे आहे जो आपण डेडिकेट केला आहे सर C.V. रमन. कारण C.V. रमन जे आहेत ते फर्स्ट एशियन, फर्स्ट इंडियन टू विन द
नोबल प्राइज इन फिजिक्स. अँड इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की त्यांनी त्यांचं सगळं काम भारतात राहूनच केलं. बरेच नोबेल प्राइज आपल्या देशाला मिळाले, पण जे नंतरचे नोबेल प्राइज मिळाले त्यातले बहुतेक लोक या तर अमेरिकन सिटीजन झाली होती, या त्यांनी बाहेरच सगळे त्यांचं रिसर्च वर्क केलं होतं. पण वी आर प्राऊड दॅट C.V. रमन, इवन आफ्टर गोईंग अब्रोड सो मेनी टाइम्स, त्यांनी भारतामध्ये आपलं वास्तव्य केलं. रामन रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांच्या नावाने बँगलोरला खूप फेमस आहे. त्यांनी बरेचसे क्रिस्टल्स, डायमंड सगळे कलेक्ट केले आहे. आणि एवढं मोठं आहे ते इन्स्टिट्यूशन आणि तिथलं एक्झिबिशन की आम्हालाही खूप बघायला खूप आवडलं. बँगलोरला गेलं की ते अवश्य बघावं. रमन रिसर्च इन्स्टिट्यूट, RRI, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, अकॅडमी ऑफ सायन्स, या सगळ्या जागी सर C.V. रमन होते. आणि खरंच आपल्या देशात असेच सायंटिस्ट पुढे झाले पाहिजे जे की आपल्या देशाला जगासमोर अ डेव्हलप्ड कंट्री विथ सायंटिफिक टेम्पर म्हणून उभं करेल. तर असे आपले हे जे C.V. रमन आहे त्यांनी सगळ्यात पहिले हे प्रूव्ह केलं की रॅलेस स्कॅटरिंग इज नॉट द रिझन बिहाइंड द ब्लू कलर ऑफ द सी. द ब्लू कलर ऑफ द सी इज बिकॉज the sunlight, the rays of light which are of long wavelength, they are absorbed, and which are of the short wavelength, like blue color, they are reflected back. आणि हा रमन इफेक्ट म्हणूनच ओळखला जातो. आणि त्या रमन इफेक्टचा बऱ्याचशा केमिकल कंपाऊंड्स, बऱ्याचशा लिक्विड्सची स्टडी करण्यामध्ये खूप उपयोग झाला. आणि अजूनही बरेचसे नवीन नवीन उपयोग, नवीन नवीन एक्सपेरिमेंट चालू आहेत. तर अशी ही कहाणी आहे आपल्या नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय विज्ञान दिनाची. आणि ह्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मला वाटतं की तू हे जे माझ्याशी एवढं बोलून जातो आपल्या मित्रांना पण सांगत जा आणि मित्रांशी शेअर करत जा. अनलेस यू शेअर युअर नॉलेज, you will not develop the confidence and you will not get new ideas, innovative ideas. You have to show to the world you can go a very higher place by this scientific temper, curiosity, and the wish, the desire to know more and more, because knowledge is power. Okay, so bye. आणि आता सगळ्यांना सांग, समुद्राचा पाण्याचा रंग निळा का असतो. आणि आता बघूया, आज मला वाटतंय आपल्याला आजी गरमागरम पोहे खायला देणार आहे. आणि एक गोष्ट सांगू का, सकाळीच मी जिलेबी पण आणली आहे. वॉकला गेलो होतो तेव्हा. आपण पोहा जिलेबी खाऊया आणि जाऊया पुढे. ओके, बाय. चांगली बुद्धी असणे, हुशार असणे या गुणांबरोबरच व्यवहार ज्ञान असणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. का? ऐकूया विद्याताईंच्या गोष्टीतून. मुलांनो, तुम्ही आत्तापर्यंत स्वामी विवेकानंदांच्या, एकनाथजी रानडे यांच्या गोष्टी ऐकल्या. आज आपण जरा वेगळ्या गोष्टी ऐकणार आहोत. आणि तुम्हाला मी आज जी गोष्ट सांगणार आहे ना, ती नीट लक्ष देऊन ऐका बरं का. आणि त्यातून आपल्याला काय बोध घेता येईल हे तुमचं तुम्ही ठरवा. एका गावामध्ये 4 मित्र होते. त्या 4 कुमारांची नावं होती आत्मानंद, रामानंद, प्रेमानंद आणि विद्यानंद. एकदा ते चौघेही आपलं नशीब आजमवण्यासाठी गावाबाहेर पडले. शेजारच्या नगरीत जायचं, राजाला भेटायचं, त्यांच्या पुढं आपल्या विद्या, कला आणि मंत्रशक्तीचं प्रदर्शन करायचं. राजा खुश होऊन ते धन जे देईल ते घेऊन परत यायचं, असा त्या चौघांचा विचार होता. आत्मानंदानं वेदशास्त्रांचा
रामानंदानं कलाशास्त्राचा तर प्रेमानंदानं मंत्रविद्येचा अभ्यास केला होता. चौथा विद्यानंद यानं फारसा काही अभ्यास केला नव्हता, तरी त्याला तारतम्य आणि व्यवहारात केव्हा, कुठं आणि कसं वागावं याचं उत्तम ज्ञान होतं. इतर तिघांच्या लेखी तो चौथा कमी विद्वान होता. तेव्हा त्याला राजदरबारी नेऊच नाही असं त्यांच्या मनात आलं. तेव्हा सर्वात मोठा आत्मानंद म्हणाला, नाही, असा भेद करणं योग्य नाही. तो आपला मित्र आहे, आपण त्याला एकटं सोडू नये. राजदरबारी जे मिळेल ते आपण चौघजण वाटून घेऊ. एकमेकांना मदत करणं हाच तर आपला मित्रधर्म आहे. अखेर ते सगळे प्रवासाला निघाले. वाटेत त्यांना कोणत्या तरी प्राण्यांच्या हाडाचा ढिगारा दिसला. त्या तिघांच्या डोक्यात एकच कल्पना आली. एकानं ती सगळी हाडं गोळा केली, दुसऱ्यानं त्या हाडांची छान जुळणी केली आणि तिसरा जो मंत्रविद्या पारंगत होता त्यानं मंत्रानं ती हाडं एकत्र आणून दुसऱ्याने त्याला आकार दिला. त्यात चेतना घालून तो प्राणी उठवायला तयार झाला. तो मंत्र म्हणून आता पाणी शिंपडणार. तोच चौथा व्यवहार दक्ष जो होता तो एकदम म्हणाला, अरे थांबा, त्याला जिवंत करू नका, तो महाक्रूर सिंह आहे. पण त्या तिघांना मात्र चौथ्याचं ते शहाणपणाचे बोल पटले नाहीत. ज्याला त्याला आपल्या विद्येचा गर्व आणि अभिमान होता, तेव्हा कोणीच मागचा पाय मागे घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा चौथ्यानं मात्र व्यवहार ज्ञान प्रसंगावधान राखलं आणि त्यानं एका उंच झाडावर जाऊन त्या ठिकाणी तो बसून राहिला. इकडे त्या विद्याभिमानी तिघांनी नको ते खेळ केले. मंत्राचं पाणी त्या हाडांवर पडलं आणि लगेच त्यातून एक क्रूर आणि भयंकर सिंह जागा झाला. मागचा पुढचा कसलाच विचार न करता त्या तिन्ही कुमारांचा सिंहानं फडशा पाडला आणि मस्त बेजवानी करून तो सिंह डुलत डुलत निघून गेला. चौथा विद्यानंद खाली उतरला. त्यानं आपल्या मित्रांना अश्रूंची श्रद्धांजली वाहिली आणि तो गावाकडं निघून गेला. मुलांनो, सांगा बरं, ह्यातून आपल्याला काय बोध घेता येईल की आपण जी विद्या शिकतो ती केवळ घोकमपट्टी असते, परंतु त्याचा व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे. काहीतरी तारतम्य त्या विद्येचा केव्हा कुठं वापर करावा आणि कसा वापर करावा ह्याचं ज्ञानही आपल्याला असणं आवश्यक आहे. मग आवडली ना गोष्ट? मागच्या एपिसोडमध्ये दाखवलेली काडेपेटीची ट्रेन तुम्ही बनवून बघितलीत का? आज आपण अरविंद गुप्तांच्या अजून एका टॉईज फ्रॉम ट्रॅशमधून चतुर किंवा ड्रॅगनफ्लाय कसा बॅलन्स होतो ते शिकणार आहोत. For making this wonderful dancing dragonfly, you will first need to make a dragonfly on a card sheet. Draw the body of the dragonfly and the wings and then cut them on their outlines. This is the body of the dragonfly which is being cut. And then you can take colored crayons and beautifully color the wings of the dragonfly so that it looks attractive. Then apply a little bit of glue on the center of the wings and stick the body at right angles. Only the eyes would be in the front. If you reverse it, you can see the white rear view of the dragonfly. Now attach two paper clips on the main wing tips. Lift the rear wings, bend the eyes in the front and uplift the tail. You need to trim it a little bit, and now the nose of the dragonfly would balance beautifully on your fingertip. If you give it a little twirl, well, it will keep moving. You can also place it on top of a bottle and a pen stand. The butterfly will balance, and if you give it a little push, it will keep dancing. It will keep twirling around the stand. You can, if you give it a little tap, it will keep dancing at one point. You can place two butterflies, one on the lid and one on the back
of the pen. And so it's a very nice balancing toy which you can make. Now here these two dragonflies are on a branch balancing themselves. मुलांनो, जरा आजचे कॅलेंडर बघा बरं. काय आहे आज? मराठी कॅलेंडरनुसार आज माघ महिन्यातील नवमी आहे. आजचा दिवस रामदास नवमी म्हणून साजरा केला जातो. समर्थ रामदास 16व्या शतकातील प्रसिद्ध संत होते. आज आपण त्यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांपैकी 21 श्लोक ऐकणार आहोत. तुमच्या वयाच्याच मुलामुलींनी हे श्लोक म्हटले आहेत बरं का. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना
कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामनाला विकारी नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामनाला विकारी नको रे मदा सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू नको रे मदा सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसी रे निववावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसी रे निववावे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निववावे मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निववावे नको रे मना द्रव्यते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नुरे पापसाचे नको रे मना द्रव्यते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नुरे पापसाचे घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे मना त्वाची रे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले मना त्वाची रे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले
मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्यते सत्यवाचे वदावे, मना मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे. मना सत्यते सत्यवाचे वदावे, मना मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे. मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती वसेना. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती वसेना. अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. जनी बोलण्या सारिखे
वाचे मुखी बोलता काय वेचे दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे तुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तूची शोधून पाहे वीण वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तूची शोधून पाहे तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालटावा तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालटावा जनी बोलण्या सारिखे आचरावे क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे जनी बोलण्या सारिखे आचरावे क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे नको रे मना वाद हा खेदकारी नको रे मना भेद नाना विकारी नको रे मना वाद हा खेदकारी नको रे मना भेद नाना विकारी नको रे मना शिकवू पुढिलांसी अहम भाव जो राहिला तुझ पासी नको रे मना शिकवू पुढिलांसी अहम भाव जो राहिला तुझ पासी अहंता गुणे सर्व ही दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते अहंता गुणे सर्व ही दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्व ही सुख आहे अहंता तुझी तूची शोधून पाहे सुखी राहता सर्व ही सुख आहे अहंता तुझी तूची शोधून पाहे मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासत मुक्ती भोगी चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासत मुक्ती भोगी जय जय रघुवीर समर्थ आज आपण आपल्या व्हिडिओ टूरमधून सातारा जिल्ह्यातील एक आगळी वेगळी विहीर बघायला जाणार आहोत. चला तर मग सब तयार. पुणे बेंगलोर हायवेवर सातारा शहर आहे आणि आज आपण साताऱ्याला जाऊ आणि तेथील आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेऊ. पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाटातून जावे लागते. आता खंबाटकी घाट चढून आलो आहोत. हा वन वे आहे.
पुण्याला परत येताना घाटातून न येता बोगद्यातून यावे लागते. हा बोगदा 890 मीटर लांबीचा आहे. बोगद्यातून जाताना लोक गाडीची इमर्जन्सी किंवा पार्किंग लाईट लावतात. माझ्या माहितीप्रमाणे खरं तर असा कुठलाही नियम नाही. आपल्याला याबद्दल काही माहिती असल्यास आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. आता आपला पहिला स्टॉप असणार आहे बारामोटेची विहीर. ही साताऱ्यापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही पहिल्यांदा लिंब या गावी आलो आणि तिथे गेल्यावर कळलं की ही विहीर शेरी लिंब नावाच्या जवळच्याच एका गावात आहे. रस्ता थोडासा खराब आहे पण गाडी जाऊ शकते. विहिरीचं मजबूत व सुंदर असं दगडी बांधकाम आहे. दगड हे घडवलेले आहेत. विहिरीचं बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. विहिरीच्या मधल्या भागामध्ये एक छोटेखानी महालच आहे. भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे. विहिरीच्या भिंतींवर काही शिलालेख व दगडी शिल्पे आहेत. या विहिरीचं नाव बारामोटेची विहीर असं आहे. तर ही जी जागा आहे इथं मोठ बसवतात आणि ते दोर आणि टाकावर खालचं पाणी कातड्याच्या बॅगेतून वर येतं. तर इथं 3, तिथं 3 आणि तिथं 3. इथं अशा 9 मोठा आहेत ह्या मुख्य विहिरीवर आणि ती जी उपविहीर आहे तिथं 6 मोठा आहेत. एकूण 15 मोठा आहेत. एका वेळी ह्यातील 12 मोठा चालू असायच्या आणि उरलेल्या मोठा ॲज अ बॅकअप म्हणून ठेवलेल्या असायच्या. तर इथं ही मोठी शाहू महाराजांनी बसवलेली आमराई होती. त्याला ह्या विहिरीचं पाणी सतत जायचं. बैल दोराच्या साहाय्यानं असे मागे मागे जातात तेव्हा पाण्याची बॅग वर येते आणि ह्या हौदामध्ये रिकामी होती. ओके, असे हे 3 हौद आहेत आणि ह्या 3 हौदाला जोडणारा हा नळ इथून असा खाली जातो. इथे एक छोटं गोमुख आहे आणि तिथून ते पुढं पाणी या नळामधून कॅनलला जातं. आता आपला पुढचा स्टॉप असणार आहे साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला. साताऱ्यात प्रवेश करताच अजिंक्यतारा दिसू लागतो. किल्ल्यावर येण्यासाठी 2 ते 3 वाटा आहेत. सातारा बस स्थानकापासून पवई नाक्याकडे आल्यास तेथून किल्ल्यावर येता येते. पुढे रस्त्याचे काम चालू आहे. आता आपल्याला गडावर जाणारा दुसरा रस्ता घ्यावा लागेल. गडावर जाण्यासाठी सुस्थितीत असलेला गाडी रस्ता आहे. साधारण वर जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात. प्रतापगडापासून सुरू होणाऱ्या बामणोली डोंगर रांगेवर अजिंक्यतारा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची साधारणतः 300 मीटर असून तो दक्षिणोत्तर 600 मीटर असा पसरलेला आहे. अजिंक्यतारा हा किल्ला सप्तर्षी सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. किल्ल्यावरून सातारा शहराचे अत्यंत विहंगम असे दृश्य दिसते. हा किल्ला शहराच्या अगदी शेजारी असून इसवी सन 1190 साली हा किल्ला बांधलेला आहे. शिवाजी महाराजांचा राज्याचा विस्तार होत असताना हा किल्ला 27 जुलै 1673 साली स्वराज्यामध्ये आला. ही गरुडाची शिल्प आहे इथं. किल्ल्यावर असलेल्या शिल्पांवरून आणि किल्ल्याच्या बांधणीवरून तो किल्ला कोणत्या कालावधीत बांधला याचा अंदाज घेता येतो. काही जाणकारांच्या मते वाघ हे शिवाजी महाराजांचं प्रतीक असून पायात धरलेले 4 हत्ती हे 4 शत्रुपक्षाच्या 4 राजवटी आहेत. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही आणि निजामशाहीची ती प्रतीकं आहेत. या संदर्भात आपल्यापाशी काही अधिक माहिती असल्यास आम्हाला जरूर कळवा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज दुसरा याने इसवी सन 1190 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहमनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. दरवाजाचं वैशिष्ट्य असं असतं की दरवाजा बंद केल्यानंतर माणसांना आत येण्यासाठी हा छोटा दरवाजा आहे आणि हे जे मोठं हे आहे त्या दोन्हीच्या मध्ये त्याला आडगोळा म्हणतात किंवा लाकडी मोडका घालून ते दार बंद केलं जातं. निवाऱ्यासारखी जागा आहे.
इथून वर जाण्यासाठी पायऱ्या. किल्ल्यावर हे जे कोरीव काम आहे त्याबद्दल आमच्या जाणकार प्रेक्षकांना जर अधिक माहिती असेल तर कृपया आम्हाला कमेंट्समधून कळवा. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजातून आत आल्यानंतर एका पाठोपाठ एक असे 2 दरवाजे आहेत. हा किल्ला जर संपूर्ण फिरून बघायचा असेल तर साधारण 1.5 ते 2 तास लागतात. मुख्य दरवाजाच्या कडेचा टेहळणी बुरुज, दरवाजाच्या दोन्ही साईडला 2 बुरुज आहेत आणि त्या बुरुजावरून खाली पूर्णपणे सातारा शहर दिसतं. इसवी सन 1699 मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. 13 एप्रिल 1700च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी 2 भुयारे खणली आणि क्षणभरात मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यात दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणाऱ्या मुघलांवर ढासळला व 1,500 मुघल सैन्य मारले गेले. ह्या दरवाजाचा लाकडी दरवाजा निघालाय. दरवाजा बसवण्याचे सांधे इथं आहेत पण दरवाजा नाही. किल्ल्यावरील सर्व दाणा, गोटा व दारुगोळा संपला होता आणि 21 एप्रिल रोजी हा किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल 4.5 महिने लागले. किल्ल्याचे नामकरण त्यावेळेला झाले होते अजमतारा. नंतर ताराराणीच्या सैन्याने हा किल्ला पुन्हा जिंकला व त्याचे नामांतर केले अजिंक्यतारा. पण ताराराणीला हा काही किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र 1708 मध्ये शाहूंनी फितवून हा किल्ला घेतला आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. पेशव्यांकडे हा किल्ला गेला. दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर फितुरीमुळे हा किल्ला 11 फेब्रुवारी 1818 मध्ये इंग्रजांकडे गेला. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे एक हनुमानाचे मंदिर आहे. तसेच या किल्ल्यावरून पूर्वेला नांदगिरी, चंदनवंदन हे किल्ले आणि पश्चिमेला सज्जनगड दिसतो. येथे आता प्रसार भारतीची 2 कार्यालये व टॉवर्स आहेत. या वाटेतच ताराबाईंचा एक ढासळलेला राजवाडा आहे. डावीकडील सरळ रस्त्याने पुढे केल्यानंतर एक महादेवाचे मंदिर लागते. वाटेच्या शेवटी मंगळाई देवीचे एक मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरुज आहे. किल्ल्याच्या भिंती व बुरुजांवर काही ठिकाणी झाडं वाढलेली आहेत आणि त्याच्या मुळांमुळे त्यांची पडझड झालेली आहे. साताऱ्याच्या काही स्वयंसेवी संस्थांनी जलसंवर्धनाचं व किल्ल्याचं डागडुजीचं चांगलं काम केलेलं आहे. हिंदू संस्कृतीमध्ये नागांना शुभ मानले जाते. गडांवरची ही नागांची शिल्प हा किल्ला हिंदू राजांनी बांधलेला आहे याची साक्ष देतात. आजची आपली अजिंक्यताऱ्याची भेट इथेच संपते. आता आपण जी चित्र बघतो आहोत ती आपली मैत्रीण सानिका वहामने हिने काढली आहे. सानिका, खूप छान ड्रॉइंग आहेत तुझी आणि पुढेही तू तुझी ही हॉबी नक्की कंटिन्यू कर. ऑल द बेस्ट. आणि आता आजचे टास्क. मुलांनो, आज आपण जे मनाचे श्लोक ऐकले त्यातील कोणतेही 3 श्लोक पाठ करून आणि एक त्याचा व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवा. नक्की पाठवा हा. आणि आता टाटा बाय बाय. पण
शांती मंत्र आणि केंद्र प्रार्थना झाल्यावरच निघायचे. चला तर मग भेटूया लवकरच. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जय जय परमात्मन् संस्मरामो वयं त्वां निज परमहितार्थं कर्मयोगैकनिष्ठाः. इह जगति सदा नस्त्यागसेवात्मबोधैः भवतु विहतविघ्ना ध्येयमार्गानुयात्रा. वयं सुपुत्रा अमृतस्य नूनं तवैव कार्यार्थमिहोपजाताः. निष्कामबुद्ध्या विपन्नसेवा विभो तवाराधनमस्मदीयं. प्रभो देहि देहे बलं धैर्यमन्तः, सदाचारमादर्शभूतं विचारं. यदस्माभिरङ्गीकृतं पुण्यकार्यं तवैवाशिषा पूर्णतां तत्प्रयातु. जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम्. इत्येषा प्रार्थनास्माकं भगवन् परिपूर्यताम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.